चला थोडं स्पीडअप करायचं आहे, घाई करायची थोडीशी. एक मॅच तर भाऊ दे. बस ना खुर्ची सगळी सोय नियोजन वही सगळं आहे. दोन सलामीच्या फलंदाज स्ट्राईक सनी नॉन घर पहिले षटक घेऊन येते अल्पेश. नक्कीच फुलटा चेंडू ऑप्शन टळवलाय. तोपर्यंत एकने संघाचं खातं खोलतोय. एक चेंडू एक धावा. यातली हरली ती हरली ती त्यांच्यासोबत ना बरोबर ना. चला स्पीडअप करायचं आहे. आता स्ट्राईकला जात सागर. दुसरा चेंडू आता मग ऑमसटरीचा खेळलाय आणि दोन्ही चित्र बीट करत जातो. येऊ दे चौकार. सागरच्या बॅटमधून अफलातून फटका येतोय. चारही धावसंघ आकार घेतोय. सोरकटवर लागतोय ती 5 धावेवर. अतिशय सुंदर अफलातून फटका म्हणता येईल सागरच्या फलंदाजी त्यांना. 2 चेंडू 5 धावा. आता मग षटकाचा दुसरा चेंडू. आता जर ऑफसाईडला कट केला हार्दिक मला त्यांना असेल डायरेक्ट घेतलं तर काहीतरी चित्र वेगळं असतं. पण जरदरला मात्र महत्व नाही. तोपर्यंत 1 नंबर धावसंघापासून 6 धावेवर. 3 चेंडू 6 धावा. आता मात्र ऑनसाइड डिझलला योगेश करत स्वतः येतात. कोणतीही चूक न करता तोपर्यंत 1 नंबर धावसंघात स्कोर काढून लागते 7 धावा. 4 चेंडू अजून 2 चेंडू देखील उर्वरित बाकी असेल. चला थोडी घाई करायची आहे. असे टीम मीटिंग घेऊ नका. पाचवा चेंडू आता मात्र लगेच डॉट होत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू मार्ग सुद्धा मात्र सागर. ऑफसाईड कट केलाय. क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत 1 नंबर धावसंख्या पोचता येते 7 धावावर. षटक 8 धावा. षटक संपताय 8 धावेवर. दुसरं षटक घेऊन दुर्वेश. सामन्याविरुद्ध मात्र सागर राईट हँड फलंदाज. षटकातील पहिला चेंडू आता मात्र फुलटा चेंडू त्याच्यावर आक्रमण केलाय आणि लॉगॉनला बघितलं त्याला येऊ दे चौकार. मात्र खेळाडू दुखापत होतोय. निघाला ना चार धावसंख्या बघितलं तर धावसंख्या पसंती 12 धावेवर. 1 चेंडू 12 धावा. अतिशय सुंदर फटका लगावला सागरच्या फलंदाजीतून. त्याला थोडं स्पीडअप करा. 100% तू बोलला म्हणजे झाला काम करतोय. षटका दुसरा चेंडू मार्गस्थ असेल. पुन्हा सागर. आता मग थोडं समोर खेळण्याचा प्रयत्न आणि दोन्ही छत्रपती चुकी होते आणि चुकीला माफी नाही. आणि येतोय पुन्हा एकदा लगातार 2 दार चौकार. 4 तासांनी बघितलं बसतोय ती 16 धावेवर. 2 चेंडू 16 धावा.
अतिशय सुंदर फलंदाजी म्हणता येईल KKR संघाची. आता बरं फुलटॉस चेंडू त्याच्यावर आक्रमण केलं होतं पण धीरज ऑनसाइड रिझन तैनात होते. तोपर्यंत 1 नंबर धावसंख्या पोहोचली 17 धावांवर. 3 चेंडू 17 धावा. आता क्षेत्रफळ थोडस बदल होत आहे. षटकात 4था चेंडू पुढे सनी असेल. आता मात्र फॉलोथ्रो मधून येतोय चौकार. अतिशय अफलातून फटका बांधता येईल. 4 धावसंख्या बघितली धावसंख्या पोचते ती 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. भाई जुना बॉल एकही नाही हा. अजून देखील 2 षटकांचा देखील उर्वरित बाकी असेल. आता मात्र पुन्हा एकदा लगातार पुन्हा चौकार. सनीच्या बॅटमध्ये अफलातून फलंदाजी म्हणता येईल सनी यांची. अतिशय सुंदर 4 धावसंख्या भरतोय. धावसंख्या पोहोचली 25 धावेवर. अतिशय सुंदर खेळतायत. मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली स्कोर कार्डवर 25 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सनी. आता मात्र पुन्हा ऑफसाइडला कट केला आणि धीरज चुकी करतात. चुकीला माफी नाही आणि पुन्हा येतोय लगातार 3 वेळा चौकार. हॅट्रिक चौकाराची सनी यांच्याकडून आणि धावसंख्या 2 षटकात स्कोर कार्ड परतवून बघितली तर धावसंख्या लागते ती 29 धावेवर. तर 29 धावा आपण पाहतोय. 2 षटकांचं खेळ या ठिकाणी कंप्लीट झालंय. उर्वरित 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. योगेश आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी हाताळण्यासाठी. यावेळेस पाहतोय अगदी खोदून काढलाय चेंडूला. पायात चेंडू टाकला होता. चांगला फटका मारला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केबलचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आज चेंडू आपण पाहतोय छेडछाड करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी सागर याचा. हा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड 30 धावा झाल्यात. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. इथून आपण पाहतो इथून चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अगदी बॉडीला ब्रश झाला आणि तिथून रन्स मात्र येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. आपण मध्ये 1 चेंडू खराब हाताळला. वाईटचा इशारा नक्कीच पंचांकडून आपण पाहिला. आपण पाहतोय 3रा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पायात होता. केवळ पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतो त्या ठिकाणी. अगदी पायातलं चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढले जाते त्या पद्धतीचं जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय. पण तो केवळ मध्ये आतापर्यंत सक्षम होता. यावेळेस जर पाहिलं तर बॅट उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टो लागला. आपण पाहतोय वरची कडी आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद होईल. इथून आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या षटकामध्ये जबरदस्त असे 5 चौकार आणि तब्बल 21 धावा जमवल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस थोडस कमबॅकिंग केलंय योगेश यांनी.
वाईट चेंडू आहे इथे डायरेक्ट हिट आहे आणि गडी बाद होईल. सागर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 31 रन्स 31 धावा झाल्यात. एकतीस धावा झाल्यात 31 रन्स. वाईटचं लिहिलं तू आता वाईट प्लस विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. हो हा चेंडू आपण पाहतोय थोडासा अंगावर आलाय पण तो पंच या ठिकाणी नक्कीच चांगला चेंडू आहे. आतापर्यंत कुठलाही इशारा नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिरावली जाईल 31 या आकड्यावर. बत्तीस धावा. पुन्हा एकदा कडक प्रहार परंतु हो सुरेख सुरेख. इथे मात्र आपण पाहतोय दुर्वेश चेंडूवर ड्राईव्ह लगावली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. कोटकावर धावसंख्या होते 33 धावा 33 रन्स. रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू मागे आला होता. नक्कीच आपण पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर लागली जाईल. 34 रन्स 34 धावा आले. फटका चांगला आहे परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स जाणीव आहे. रन्स तर झाल्यात. इथून जेवढ्या रन्स जास्त खेळल्या जातील तिथे मात्र आपण पाहतो विनिंगचा जो टार्गेट असेल तो खूप मोठा असेल. आतापर्यंत चांगल्या धावा झाल्यात. इथून पाहिलं तर आणखीन एक धाव येईल. 37 धावा लागल्या जातात. स्कोर कार्डवर चांगलं क्षेत्ररक्षण योगेश आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू झालेत आणि 37 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका सुरेख परंतु यावेळेस दुर्वेश थोडेसे चुकले गेले. चेंडूला अजूनपर्यंत पकडता आलं नाही. एक धाव आणखीन मिळेल. 38 धावा स्कोर कार्डवर शेवटचा चेंडू आहे षटकातील या इनिंगचा शेवटचा चेंडू. फटका चांगला परंतु यावेळेस चेंडू पकडलाय. नक्कीच कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच केलं गेलं या चेंडूवर आणि धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड होते 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
हिमांशु आणि अतुल याला विनंती केली जाते एक इनिंग साठी आपण अंपायर राहायचंय. अरे बोलव ना त्यांना. तर या जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. मोठं टार्गेट आहे, परंतु हे मोठं टार्गेट नक्कीच ज्या 5 बाउंड्रीज लगावल्या गेल्या अगदी एका षटकामध्ये आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर ज्या 21 धावा आल्या त्या बेनिफिट राहिल्यात. सॉरी नो इन्व्हायटेड. चला फिल्डिंग सजवून घ्या, आपण लगेचच मॅच स्टार्ट करणार आहोत. बेस्ट फील्ड मध्ये यांची नाव का आलं सलामीची जोडी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय. एका बाजूला योगेश आणि दुसऱ्या बाजूला केवल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. कल्पेश घरत यांना पारितोषिक लावलं गेलं. योगेशचा जर विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल कौशलकडून. गुरुसाठी आपण हा पारितोषिक आहे. चला चेंडू द्यायचंय. अरे आरामात खातो. साडेसात जाऊन मला लगेच आंघोळ करून इकडे यायचं. इकडे तिकडून आला का डायरेक्ट इकडे आलं डायरेक्ट. लेट चालू आपल्या इकडे लवकर चालू झालं पाहिजे. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. 40 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र पहिला चेंडू करारी प्रहार, परंतु चेंडूला रोखलं गेलंय. अंगत त्या ठिकाणी आपण पाहतोय मुकेश होता, सॉरी. पुन्हा एकदा हा फटका, यावेळेस चुकी केलंय मी म्हणेन. पकडण्याच्या नादामध्ये अगदी घाई केली थोडीशी आणि इथून जर पाहिलं तर या घाईची रूपांतर काय तर चौकारामध्ये डायरेक्ट पकडून फेकायचं होतं, विकेट मिळवायचं होतं, हेच मनामध्ये असेल अंगतच्या. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे चौकार आलाय. 4 धावा लागल्यात स्कोर कार्डवर. चेंडू 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. हा देखील फटका, परंतु यावेळेस चेंडूला अडवलंय. चांगली इथे मात्र नक्कीच फिल्डिंग दर्शवली गेली.
आणखीन एक झटपटका जबरदस्त प्रहार. अगदी कल्पेशच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. प्रयत्न केले होते कल्पेशने हा चेंडू रोखण्यासाठी, परंतु जबरदस्त फटका, अगदी ताकदवान फटका पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा चौकार आलाय. संध्याकाळी दिसेल तिकडे. त्यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. केवलची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जे टार्गेट दिलं गेलंय आपण पाहतोय ते टार्गेट पूर्ण करायचं आणि त्यासाठी एक चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली इनिंग नक्कीच खेळावी लागेल. याच दृष्टिकोनातून दोन फलंदाज योगेश आणि केवल इथे मात्र रन्स काढताना पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. धावा तर आल्यात. इथून अशाच धावा जर सुरू राहिल्या तर 5 चेंडू झालेत. सॉरी, यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय पंचांनी नक्कीच चांगला चेंडू घोषित केलाय. रिव्ह्यू घेतला जातोय. वाईड लाईनच्या इकडे मागे काय पटकन डिसिजन घेऊ नका. माझ्या डेट बॉल द्यायला पाहिजे. असा डिसिजन जाईल आपल्यापर्यंत पोहोचला जाईल नक्कीच आणि नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. इथून जर पाहिलं तर लिव्ह लॉस झालेला आहे तो म्हणजेच संघाचा आपण म्हणतो KKR संघाचा स्वामी समर्थ संघाचा रिव्ह्यू जो होता तो लॉस झालाय. प्रत्येकाला एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर रिव्ह्यूचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला पण तो फसलाय. इथून आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली जाईल ती म्हणजे 13 या आकड्यावर. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 27. रोहिताला इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न होता. योगेश याचा ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती अगदी वेगाने बॅट नक्कीच फिरवली होती परंतु पहिल्या चेंडू झोन मध्ये इथे मात्र आपण पाहतो एक सिंगल रन्स मिळेल केवळ असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू रोहित स्वतः अडवतोय चेंडू पुन्हा एकच रन्स मिळेल.
पुन्हा एकदा अगदी चेंडू खाली राहतोय थोडासा, नक्कीच पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेंडू आला होता पडल्यानंतर थोडस खाली राहिला, परंतु चांगला टोळावला योगेश यांनी. 3 चेंडू आणि आता मात्र 15 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय फटका तर चांगला आहे, परंतु रोखलं गेलंय. चांगली गोलंदाजी वापरली जाते रोहित कडून. आपण पाहतोय आतापर्यंत जे चेंडू टाकले ते खूप सुरेख, लेंथ लाईन चांगली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. कोणाटामध्ये चेंडू, यावेळेस चेंडूला रोखणं मुश्किल. प्रयत्न करत होता योगेश कधीपासून एक मोठा फटका येण्यासाठी, परंतु यावेळेस फटका आलाय चौकारासाठी आणि धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 19 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 19 धावा झाल्या. 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस कडक प्रहार, परंतु या प्रहाराला देखील रोखलं गेलंय. अगदी सुरेख फटका होता. असं वाटलं होतं की गॅप मध्ये आला तर चौकार जाईल, परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. अडवलं चेंडूला. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. इथून आपण पाहतोय 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. योगेश प्रयत्न तर करतोय मॅच जिंकवण्याचा. श्री स्वामी समर्थ संघ आपण पाहतोय जो फलंदाजीसाठी आहे. दुसऱ्या बाजूला KKR संघ आपण पाहतोय गोलंदाज फलंदाजी मार्कवर सनी. इथून आपण पाहतोय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर योगेश देखील आपण पाहतोय हा चेंडू कसा आला, थोडासा अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट, थोडस जर पाहिलं तर विकेट वर धूळ साचलेली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याचा फायदा गोलंदाजाला होतोय. इथून पाहतोय कडक प्रहार, परंतु कडक प्रहार काय घडलंय नक्की, गडी बाद आहे. इथे मात्र आपण पाहतोय योगेश बाद होईल. तर चांगली एफर्ट लावली गेली, अगदी चांगला चेंडू. मारहाण करण्याच्या नादात योगेश बाद झाले. इथून मात्र आपण बघतोय वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. फलंदाज जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, धीरज. पलटा चेंडू, यावेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो, ढकललाय चेंडूला आतमध्ये. अंगत होता त्या ठिकाणी चेंडूला इथून ढकलून सिंगल रन्स मात्र नक्कीच दिली गेले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 22 धावा स्कोर कार्डवर आहेत.
अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. गॅप खेळलाय चांगला गॅप पाहायला मिळाला. केवलची बॅट आज बोलली. नक्कीच आपण पाहू शकतो केवळ ज्या पद्धतीने खेळला आज मैदानाच्या आतमध्ये आल्या हिटिंग फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हिटिंग मधून जर पाहिलं तर धावसंख्या वाढवण्याचं काम या ठिकाणी केवळ करतोय. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 7 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 14 बनवायचे आहेत. इथे चुकी केले. चेंडू खाली राहिला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नशिबाने साथ दिली नाही. केवल आणि बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. तर प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र प्रतीक आलाय. 6 चेंडू मध्ये 14 धावा वाचवायच्या आहेत. इथून टॅप करण्याचा प्रयत्न परंतु टॅप सक्सेस होणार नाहीये. आता मात्र 5 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. इथून कडक प्रहार चौकार आलाय. 4 मध्ये 10 समीकरण आपण पाहतोय. 4 मध्ये 10 मागच्या मॅच मध्ये देखील हाच समीकरण आपण पाहिला होता. 4 मध्ये 10 परंतु त्यावेळेस आपण पाहतोय चांगला प्रयत्न केले होता जिग्नेश यांनी. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजीसाठी हार्दिक आहे, धीरज आहे. धीरज आणि हार्दिकची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा येईल. पंचांकडून अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जाईल. आता मात्र 4 मध्ये 9. त्यांची किती विकेट गेले? 2 दोन्ही संघाचे जर विकेटचा जर विचार केला तर 2-2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. विकेट सेम आहेत. इथून आपण पाहतोय इथे खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला. सिंगल रन्स घ्यायचा आहे परंतु सिंगल रन्स घेताना कुठेतरी अडथळे गडी बाद होतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच एकंदरीत 9 धावा. पाहिजे होते ना. विकेटचा जर विचार केला तर आता मात्र 1 विकेट एक्स्ट्रा गेलाय म्हणजे कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 3 मध्ये 9 धावा. प्रतीक फटका चांगला आहे. इथून मात्र पाहिलं तर नशिबाने चौका मिळाले. चेंडू जर पाहिलं तर गोलंदाजाचे अगदी जवळून हाताला लागून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 2 चेंडू आणि आता मात्र जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे.
कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे आपण पाहू शकताय बोलले तर द्यायला केली रे. नाही बोलायचं. नाही भाई नाही बोलू नको. बोलू नको. देईल तर. नाही. 5 असेल ना? 9 होते ना? इथून पाहतोय 2 मध्ये 5 आणि इथे आपण आज चेंडू पाहणार आहोत नक्की काय घडलंय. तर रन्स मात्र इथे कंप्लीट नाही होणार. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. विकेट जर पाहिले तर श्री स्वामी समर्थ संघाचे 4 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत, आणि जर पाहिलं तर KKR संघाचे फक्त 2च गडी बाद झाले होते. म्हणजे इथून जर पाहिलं तर कंपल्सरी चेस आहे, पण तो चेंडू आहे 1 आणि धावा पाहिजेत 5. एक चेंडू 5 धावा आपण पाहतोय. अगदी सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगली जाते. पण यावेळेस जर काही चमत्कार झालं, अगदी गोलंदाजीकडून काही चुकी झाली तर मात्र नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतायत. यावेळेस चौकार आलाय, परंतु 1 रनाने ही मॅच नक्कीच जिंकतोय KKR संघ. अभिनंदन KKR संघ. चला टॉस साठी या लगेचच. बॅट कुठे माझी तू कसाला विसरतो.